इस्त्री चालली आहे? छान, चालू द्या चालू द्या. साधारण किती तास असून लागणार आहे इस्त्री करायला? नाही म्हणजे तसं मी ऑफिसमध्ये कळवतो ना की मी लंच ब्रेक मध्ये किंवा मग उद्याच येतो. सॉरी, मला माहितीये तुला खूप उशीर झालाय. अरे काल सगळे कपडे खूप उशिरा सुकले. तुझा एकही शर्ट नाहीये ना. मी इस्त्री करतीच आहे, तू प्लीज थांब जरा. मुक्ता काय सॉरी, मला उशीर होतोय, लवकर आटप ना. नाहीतरी काम कर, इस्त्री दे माझ्याकडे आणि तुझा बाकीची कामं आटप. तुझं वॉलेट, रुमाल, सॉक्स काही सापडत नसेलच. उशीर झाला यार आज. हे मुक्ता, पण खूप मजा येते ना स्वतःची कामं स्वतःच करायची. आतापर्यंत मला माहितच नव्हतं की घरातली साधी साधी छोटी छोटी कामं सुद्धा येत नाहीत मला. नाही पण धमाल येते, मजा येते. वॉलेट, रुमाल आणि शूज. एक मिनिट, हे काय केलंस तू? शूज आणले. मुक्ता, तू माझ्या शूज ना का हात लावलास? मला नाही आवडत तू अशी कामं केलेली. अरे पण हात न लावता शूज ना पॉलिश कसं करणार? तू शूज ना पॉलिश पण केलंस? का मुक्ता, मला नाही आवडत. अरे त्यात काय सागर, हे बघ, आणि आपल्या माणसांसाठी कोणतंही काम करण्यात कसला आलाय कमीपणा? ते काही असो पण मला नाही आवडत मुक्ता. कमाल सागर. ए तुला माहितीये, मी लहान होते ना तेव्हा माझ्या स्कूल शूज ना पप्पाच पॉलिश करून द्यायचे. पण तरीही मुक्ता, आणि ह्या सगळ्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. कसला? हे सगळे तुझे स्किल्स आपल्या बाळामध्ये आले तर, अभिमन्यू सारखे मोठा होऊन बूट पॉलिश वाला झाला तर? असलं काही होणार नाही, कारण तोपर्यंत आपला खूप मोठा बिझनेस झाला असेल. खरंच मुक्ता, माझं एक स्वप्न आहे, आजीच्या नावाने आपलं स्वतःचं एक बिझनेस एम्पायर असावं. आणि मोठं झाल्यावरती आपला मुलगा किंवा आपली मुलगी तेच सांभाळेल. सागर मेले, दूध कर आपलं. मी आलेच. मुक्ता, दीक्षित, तुम्हाला मुद्दामून बोलावून घेतले. माझं एक अत्यंत महत्वाचं पण खाजगी काम तुम्ही करायचंय. तुमच्या कुठल्याही कामाला मी नाही म्हणू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे. माझी तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे. दीक्षित, नीट ऐका. मी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला व्यवस्थित कळलंय. येस मॅडम. गुड. हे पेपर्स लवकरात लवकर तयार करा. त्यावर सह्या झाल्या की तुमच्याकडे पाठवून देते. या तुम्ही. मंदार दादा, कशी आहे वहिनी?
आहे ठीक ठीक आहे. काय झालं होतं नक्की? तिने सुशांतचं पत्र वाचलं. मी घर सोडून निघून जातोय. मग खूप अपसेट झाली. ब्लीडिंग सुरू झालं. हे सगळं सुशांतमुळे झालंय. सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघतोय तो. मधुरा वहिनीच्या या अवस्थेला मी सुद्धा जबाबदार आहेच म्हणा. मी असं घर सोडून जायला नको होतं. आय एम सॉरी. हे नाही ग, खरं तर तुझ्या दुःखासाठी आम्हीच कारणीभूत आहोत. पण आम्ही सुद्धा हतबल आहोत ग. एका बाजूला मधुराची काळजी आणि दुसऱ्या बाजूला सुशांत कुठे असेल, कसा असेल याची काळजी. सागर बाबा. अरे राजू, कसा आहेस? बस ठीक आहे. तुम्ही कुठे बाहेर चालला काय? हो जरा. मी सोडू तुम्हाला? अरे नको, थँक्स. चला ना, सोडतो ना. सागर बाबा, मला समजा कळलंय. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सागर बाबा. मी आहे ना. माझी जर काही गरज म्हणजे मी जर काही करू शकत असेल ना तुमच्यासाठी, तर मला खरंच आवडेल. तुम्ही सांगा मला. सागर बाबा, तुम्ही महासाहेबांकडे शब्द टाकला माझ्यासाठी, म्हणून महासाहेबांनी मला पैसे दिले आणि माझा धंदा उभा राहिला. आज मी जो काय ना तो तुमच्यामुळे आहे. मला तुरुंगातनं पण तुम्हीच सोडवला. सागर बाबा, मला ना काहीतरी करायचंय तुमच्यासाठी. खरंच मला ही परतफेड करायची आहे तुमची. राजू, अरे तू एवढ्या मोकळेपणाने बोललायस, यातच कळतंय ना की तू आपलं पूर्वीचं वैर विसरलायस. यातच परतफेड झाली. असं कसं? असं असतं होय? पैशाची परतफेड पैशानेच होते ना? असं कोणी सांगितलंय तुला? पैसे तर काय मिळतीलच रे, पण सध्या आम्हाला मनशांती हवी आहे. आपली मैत्री अशीच चांगली असू दे, त्याचीच किंमत जास्त आहे. बाय. देवा, पुन्हा एकदा पहिल्यासारखं सगळं व्यवस्थित हो दे रे. मुक्ता, घरी जा बाळा. तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. तुझी तब्येत बरी नाही आहे. हां, तुम्ही दिवसभर आहात, जा घरी. डोंट वरी. नको दादा, मी थांबते. मी जरा कॉफी पिऊन येऊ? तुम्ही घेणार? नाही, मला नको. तू घे जा. आलेच. मिस्टर कामत, डॉक्टर साहेब, कशी आहे आता मधुरा? हे बघा, आमचे प्रयत्न चालू आहेत. आता राहिला भाग नशिबाचा. बघूया काय होतंय ते. डॉक्टर, माझ्या बायकोच्या जीवाला काही धोका नाही ना? नाही, आता तरी तशी शक्यता नाही आहे. पण आय एम सॉरी टू से, पण बाळाच्या जीवाची खात्री देता येत नाही.
मला जरा चक्कर आली. इट्स ओके मुक्ता. राकेश तू इथे काय करतोस? विनीला घ्यायला आलो होतो, इतक्यात तू दिसलीस. म्हटलं जरा तुझी विचारपूस करावी. कशी आहेस? आणि काय ग, या अवस्थेत किती तडतड करतेस? सागर लक्ष देत नाही ना तुझ्याकडे? खरं सांगू का मुक्ता, मी असतो ना. शट अप राकेश. ओके ओके, पण तूच सांग ना, मी कसा गप्प बसू? एकतर माझ्याच्यानं तुझी ही अवस्था पाहवत नाही, आणि त्यात आता तू घरातही नाहीस. खूप चुकल्यासारखं होतं मला. किती निर्लज्ज आहेस रे राकेश. तुझं सुद्धा लग्न झालंय हे विसरलास? आणि मी तुझ्या भावाची बायको आहे हे लक्षात ठेव तू. आणि आता तर एका मुलाची आई होणार आहे ह्याचं तरी भान ठेव जरा. मेहरबानी कर आणि नाच सोड माझा. मी हात जोडला तुझ्या पुढे. मुक्ता हात काय जोडतेस? मला तुझी काळजी वाटते म्हणून बोललो मी. राकेश कधी सुधारणार आहे तू? अहो हे काय चाललंय तुमचं? तुमची घरची भांडणं घरी ठेवा. हे हॉस्पिटल आहे, पेशंटला त्रास होईल. डिस्गस्टिंग राकेश. तू स्वतःची काळजी घे म्हणजे झालं. घरी परत जावंसच वाटत नाहीये. कशाला उगाच सगळ्यांना त्रास द्यायचा. विनी, विनी, मी तुझा अपराधी आहे. हो, मी तुझा अपराधी आहे. प्लीज मला माफ कर. खूप खूप त्रास झालाय तुला माझ्यामुळे. पण नाही, पुन्हा असं होणार नाही. मी तुला या बंधनातून मुक्त करीन. खरंच. विनीनं तिचं आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू करायला हवं. विनी, शक्य झाल्यास मला माफ कर. थँक्यू. बराच वेळ झाला नाही. अजून काही कळलं पण नाहीये. तुला मगाशी चक्कर येत होती ना? अगं प्रेग्नन्सीमध्ये अधूनमधून लो बीपीचा त्रास होतो विनी. त्यात घाबरून जाण्यासारखं काही नाही. मी कॉफी प्यायली की बरं वाटेल. विनी, मुक्ता, खूप रात्र झाली आहे. तुम्ही घरी जा आता. मी आहे ना. नाही नको, मी थांबते इथे. तुम्ही इथे एकटेच थांबणार मला उगाच काळजी वाटते. म्हणूनच तर मी राकेशला सुद्धा जायला सांगितलं. मुक्ता तू काय करतेस? मी पण थांबते. अगं पण मंदार दादा, मी जरी घरी गेले तरी तिथे मला चैन पडणार आहे का? इथे निदान डॉक्टर्स नर्सेस येता जाता परिस्थिती काय हे तरी सांगतात. तुम्ही खरंच माझी काळजी करू नका.
मधुरा बहिणीची तब्येत सुधारली किंवा सुधारतीये हे कळल्याशिवाय मी घरी जाणार नाही. गुड इव्हनिंग सर, आनंद बोलतोय. हां आनंद बोल. सर तुम्ही जाऊन आलात का बँकेत? काय म्हणाला मॅनेजर? काय झालं सर? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम तसं काही दिसत नाही आहे. आम्ही गेलो होतो, ते म्हणाले अजून म्हणाले की पेपरवर्क होऊन जाऊ दे, 2-1 दिवसात चेक मिळेल. पण काय आहे आनंद की एक दिवस महत्वाचा आहे ना, त्यामुळे जरा. सर तुम्ही काय इतकं टेन्शन घेताय? तो नाही असं म्हणाला नाही ना? होईल, नक्की होईल. काय आहे आनंद, एका पाठोपाठ एक एवढी संकट, एवढे प्रॉब्लेम्स आहेत ना, की असं वाटतं काहीतरी अशुभ घडेल. आणि सर अजिबात असा विचार करू नका. असं काही होणार नाही. आता जे काही होईल ना ते चांगलंच होईल. बरं झालं तू फोन केलास. ऍक्च्युली आम्हाला कळत नव्हतं की कोणाशी बोलायचं. काय इथे पण कोणाशी जास्ती बोलता येत नाही ना, सगळेच टेन्शनमध्ये आहेत. नाही पण तू म्हणतोयस त्याप्रमाणे होईल. होईल, सगळं छान होईल. येस सर, खरंच सगळं चांगलं होईल. आता तुम्ही नका काळजी करू. ठेवू फोन. गुड नाईट सर. हां गुड नाईट. गुड नाईट. मिस्टर कामत. डॉक्टर. हे बघा कामत, मिसेस कामत एकदम ठीक आहेत. आणि मुख्य म्हणजे आम्ही सोनोग्राफी केली आहे आणि बाळही ठीक आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. नाव रिलॅक्स. हवं तर घरी जाऊन आराम करा आणि उद्या सकाळी या.